श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ही पर्स आपल्याला कशी शिवायची बघा। इथे मी हा मेन कापड घेतलेला आहे आपला पर्सचा आणि ह्याला कॅनव्हास लावून घेतला आहे, अंदाजे थोडासा मोठा घेतलेला आहे। आणि पर्स आपल्याला कशी शिवायची आहे त्याचं मी पेपरवरती कटिंग करून घेतले। तर या पद्धतीचं मी कटिंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ते तर कटिंग कसं केलं मी तुम्हाला दाखवते। फक्त हा पेपर घेतलेला आहे आणि त्याला फोल्ड केला असा बघा, इथे बरोबर मधोमध असं केल्याच्या नंतर आता ही पर्स आपली जेवढी आहे त्याच्या निम्म्यावरती असं लाईन मारून घेतली इथे आणि तिथपर्यंत ह्या भागाला आहे ना असा शेप देऊन घेतलेला आहे। या पद्धतीने शेप दिला आणि इथं आपला शेप जेव्हा इथे येतो, इथे संपतो ना, इथून आपल्याला असं वरती जायचं आहे। वरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मग हा थोडासा एक इंचाचा आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि हा तर आपला मेन कडेचा भाग असतोच। फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा शेप द्यायचा आहे। इथे असा शेप द्यायचा इथे आणि हा इथे, आणि हा जसा आहे इथून जसा आहे तसा फक्त कट करून घ्यायचा आहे। तर मग आपला असा पेपर कटिंग तयार होतो या पद्धतीचा। तर आता हा पेपर कटिंग एकदम बरोबर आहे आपल्या मापाचा। तर मी ह्या कपड्याला आता बघा कॅनव्हास लावून घेतलेला आहे। तर आता मी काय करते, हा पेपर आहे ना बरोबर व्यवस्थित याच्यावर ठेवून घेते आणि चॉकनी त्याला खुणा करून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता त्याच्यावर अशी खुणा करून त्याच्यावर शिलाई मारून घेते। तर इथे बघा पेपर ठेवून मी त्याच्यावर आणि त्याच मापाची बरोबर अशी शिलाई मारून घेतलेली आहे ह्या कॅनव्हास आणि कपड्याला। आता आपल्याला अजून एक कपडा घ्यायचा आहे, ते बघू शकता। असा एक कपडा अजून एक घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला हा कपडा असा उलटा ठेवायचा आहे या पद्धतीने आणि परत आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून घेते। तर आता बघा मी इथून पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे, पण इथे आपल्याला बघा या भागामध्ये ओपन ठेवायचं आहे। इथून इथे एवढ्या भागामध्ये आपल्याला ओपन ठेवायचं आहे। तर इथे बघा आपल्याला पूर्ण याला शिलाई मारून झालेली आहे। आता आपल्याला याला उलट करायचं आहे। जिथे आपण शिलाई ओपन ठेवली आहे, तर इथे बघा इथे ओपन ठेवली ना, ह्यातून मी याला पूर्ण ओपन करून उलट करून घेते। म्हणजे या पद्धतीने सगळं याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपण उलट करून घेतलेले आहे आणि जिथे ओपन बाजू आहे तिथे आपण शिलाई मारून घेणार आहे। तर मी इथे शिलाई मारून घेते पहिली। तर इथे आपलं व्यवस्थित सगळं करून झालेलं आहे। आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची, आता हे आपला मेन पार्ट आहे, तर आपल्याला हा उलटा ठेवायचा आहे आणि हा जो आपला आतमधला भाग आहे तो आपण घ्यायचा आहे। तर आता आधी तर आपण काय करायचं, जिथे हे दोन टोकं आहेत ना त्याला आपण इथपासून तर इथपर्यंत अशी शिलाई मारून घ्यायची अशी या पद्धतीने। तर मी इथे शिलाई मारून घेते। तर इथे आपली जी टोकं होती ती शिलाई मारून घेतलेली आहेत या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला असं सरळ करायचं आहे आणि हा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे इथपर्यंत आणि इथून आपल्याला दोन्ही साईडने फक्त शिलाई मारून घ्यायची। तर आता मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेते। तर ह्या साईडने शिलाई मारून घेऊया। तर इथे बघा आपण दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं आपलं पाऊच झालेलं आहे पर्स। आणि आता हे आपण या पद्धतीने बंद करायचं असतं। इथे ह्याच्यावर आपण इथे एक आपण टच बटन लावू शकतो। ह्याला असं टच बटन लावायचं
आणि शोसाठी आपल्याला इथे एक शो बटन लावायचं आणि इथे आपण मस्त असं शो बटन लावूया. बघा एकदम छान आपलं मस्त पर्स अशी तयार झालेली आहे. तर अशी पर्स तुम्ही नक्की बनवून बघा. छानशी सोबर अशी मस्त वाटते. आपल्या ब्लाऊज पीसचा कपडा जो उरतो त्यापासून अशी बनवू शकता तुम्ही. आणि तुम्ही ही पर्स नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.